लेट पण थेट आहे तुमचा भाऊ. भाई काय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. लेट पण थेट आहे तुमचा भाऊ. 8 दिवस झालेत, मे बी 9वा 10वा दिवस, एक आठवडा ब्लॉग नहीं है. पर ठीक है दोस्तों, कुछ ना कुछ काम रहता है, हेल्थ का भी विषय रहता है इसके लिए. आता आपण आहोत झवेरी बाजार मध्ये, मुंबईच्या झवेरी बाजार मध्ये. भाई मुंबई नाव कसं विसरणार, मुंबईचं नाव आलंच पाहिजे. मुंबईच्या झवेरी बाजार मध्ये जिथे 150 वर्षांपासून किंवा 150 वर्षाच्या आधीपासून इकडे सगळा कारभार चालतो. तर कसला ज्वेलरी असू दे किंवा डायमंड असू दे किंवा सोनं चांदी, बऱ्याच साऱ्या गोष्टी इथे म्हणजे व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो इथे. सो इथे एक फेमस खाऊ गल्ली आहे, तो आपण ती आज कव्हर करायला आलो आहोत. म्हणजे झवेरी बाजाराची खाऊ गल्ली. इथे जास्त गुजराती क्राऊड आहे, सो त्याच्यामुळे आपल्याला इथे थोडंसं गुजराती खाद्यपदार्थ ट्राय करायला मिळणार आहेत. जाऊया आपण आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तुम्ही सांगा तुम्हाला कोणता पदार्थ इकडचा आवडतो किंवा तुम्ही कधी खाल्लाय का. कारण इंस्टाग्रामला विचारलं होतं मी, तेव्हा मला जास्त सजेशन्स आले नव्हते. मे बी इकडचं कोणाला काय माहीत नसेल. बट येस, व्हिडिओ जसा जसा तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा तुम्ही इकडे कधी आला असाल, एन्जॉय केला असेल तर नक्की सांगा. पण मी खाऊन घेतो. भाई खूप गर्दी आहे, खूप लिटरली खूप गर्दी आहे. एक एक पाऊल टाकताना असं असं बघावं लागतंय. आपण आता झवेरी बाजारच्या खाऊ गल्लीमध्ये. इकडे डोश्याचा आहे, परत समोर पण आहे, आजूबाजूला सगळे स्टॉल्स आहेत. पहिल्यांदा आलोय मुंबईमध्ये. लाल दे मेरे पे. हा हे बघा, इकडे पण आहे. ते पुढे सगळं खाण्यापिण्याचंच आहे. हे बघ, इथे पण काहीतरी फेमस आहे. इकडे काय मिळतं? लेकिन ये साला कर क्या रहे हैं? चना भांडार. एक्साइटमेंट लेवल वाढले. हा 100% भाई वाढणारच आहे. इथे पण गर्दी दिसते सँडविच साठी फेमस. अच्छा, तसं त्या गर्दी अख्ख्या गल्ली गल्ली मध्येच गर्दी. अरे इथं पूर्ण खजानाच भेटला यार. अरे भाई ज्युसेस, पाणीपुरी छान. आते 2 मिनिट भाऊ. मेदू वडा. म्हटलं संपूर्ण जरा खाऊ गल्ली फिरून घेऊया तर अंदाज येईल नक्की काय 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 कुठे काय. तर मला वाटतंय हा आता मेन रोड आहे, म्हणजे झवेरी बाजारचा जो मेन रोड आहे. इथूनच मगाशी चालत गेलो. पहिला आहे ना दोस्तों, नया आहे हा, तो क्या ही कर सकते. तर इथपर्यंत ही खाऊ गल्ली संपते. काय सुगंध ते वडापावचा. गर्दी आणि प्रत्येक स्टॉलवर गर्दी आहे. हा मजबूत. सो वडापावचा हा लास्टचा स्टॉल आहे. इथे ती खाऊ गल्ली संपते. अदरवाईज ठिकठिकाणी आहेतच मध्ये मध्ये. इथे वडापावला खूप जास्त गर्दी आहे. ते खाऊया वडापाव. व्हिडिओची सुरुवात वडापावने करतोय. झालाच पाहिजे बाई, मुंबईकरांचा फेमस विषय आहे. इकडे वडापाव घेतलेला आहे आपण सगळ्यात पहिले. ज्याची प्राइस आहे 20 रुपये. चटणी भरभरून लावलेली आहे. थांबा जरा दाखवतो, घाई गडबड नाही करायची. चटणी भेटणार बघा. चटणीच्या नादात मिरच्या पडतायत बघा. चटणी बघा गाईज, याच्यामध्ये 3 प्रकारच्या ज्या चटण्या येतात. एक तर सुकी आहे, बाकी एक खजूरची चटणी, हिरवी चटणी. वडा एकदम मीडियम साईजचा आहे. बाहेरचं आवरण आहे ना मस्त कुरकुरीत, त्याचा स्पर्श येतोय आणि गरम गरम आहे भाई. बघितलं ना आता कसल्या मिरच्या तळल्या त्यांनी, रप्पारप. लेट्स हॅव अ टेस्ट, ट्राय करूया. वडापाव मेरी जान ब्रो. वडापावचा नाद कुठेच नाही अख्ख्या मुंबईत, महाराष्ट्रात. बाय भाई. काय काय टेस्ट आहे यार, क्रेझी भाई. पहिलाच बार उडालेला आहे. हा झाला पाहिजे. हा नाही खाल्ला ना तर मग घरी जायचं. भाई काय टेस्ट आहे यार, एकदम टिपिकल टाईप. म्हणजे विकणारे तर UP वाले, पण त्यांच्या हाताला टेस्ट मात्र आपल्या मराठी माणसांच्या टेस्ट येते ना तशी आहे. एकदम चरका मारतोय भाजीला मस्तपैकी. तिखट एकदम बादशा विषय. फुल गरम आहे, प्रॉपर भाजी शिजलेली आहे एकदम. आणि जास्त पण डार्क नाही, असं लाईट पिवळा कलर वाटतोय त्या भाजीचा. वडापाव वडापाव असतो, त्याच्यात काही जास्त एक्सप्लेन करण्यासारखं नाही, पण खायचा म्हणजे खायचा एवढ्या लेवलला चांगला आहे. मागे गर्दी बघू शकता तुम्ही, कंटिन्युअसली गर्दी सुरूच आहे. मजा येणार आहे आज आपल्याला. 20 रुपयाचा वडापाव आहे भाई, आणि टेस्टला त्याच्याहून जास्त आहे. मला वाटलं होतं 25-1 रुपयाला असेल. म्हणजे पैशाच्या हिशोबाने टेस्ट कडक आहे. अंकल काचेतून बघताय तुला. व्हॉट इज नेक्स्ट.
डोसा वगैरे पण आहे इकडे, मेदू वडा पण आहे आणि पुढे काहीतरी आहे ना चाट पाणीपुरी जवळ भरपूर गर्दी दिसते, तर ते पण बघूया. जिथे बेस्ट असतं तिथेच लोक जास्त गर्दी करतात. हा बात तो सही आहे. गर्दी आहे म्हणजे काहीतरी विषय आहे. डोस्याला पण गर्दी आहे आणि पाणीपुरीला पण कडक गर्दी आहे. गुप्ता भाई की समोसा पाणीपुरी चाट पण इधर भी दिसते. दोस्तों, जैसे मालाड में थी. समोसा चाट पण दिसतो. हे 56 मसाला नमकीन वगैरे पण आहे. इथे सगळं गुजराती क्राऊड आहे ना, त्याच्यामुळे ते सगळं. इथे पाणीपुरी झाली पाहिजे असं मला वाटतं. मस्त तिखट तिखट असं पाणीपुरी, थंड पाणीपुरी आहे, कोल्ड पाणीपुरी. लेकिन ये साला कर क्या रहा है? थंड पाणीपुरी बाप आहे, तिखट आहे, चरका लागतो एकदम. पाण्याचा कलर तुम्ही बघताय. ही गरमवाली घेतलेली. विषय आहे का विचारायचं काय त्यात? तर पाणी आहे ना एकदम स्पायसी आहे, कलरफुल आहे एकदम, म्हणजे मिरच्या भरपूर टाकल्यात आणि रगडा पण छान असं शिजला आहे. आणि पुरी आहे ना, पुरी पण एकदम क्रंची आहे, क्रंची पुरी आहे एकदम. एकदम क्रंची पुरी आहे. एकदम कुरकुरी. आणि त्याची लेअर ना पुरीची एकदम अशी बारीक आहे. ही जी पाणीपुरी खाऊन तोंडात आग लागले ना, पूर्ण माझ्या हिरड्या वगैरे सगळं गेलेल्या गावातून. मी स्पेशली यासाठी थांबली सुकीपुरीसाठी, कारण तुम्हाला रिव्ह्यू यायला पाहिजे, कारण हे खाल्ल्यापासून तिखटपणा कमी होऊन जाईल. त्याचा चरका अम्माप मारतोय आणि कोथिंबीर पण भरभरून टाकले, त्याचा ग्रीन कलर एकदम भारी होता. तिकडे गर्दी होती म्हणून जास्त सांगायला मिळालं नाही, पण अमेझिंग पाणीपुरी आहे. तुम्ही गर्दी बघताय, अजून स्टील गर्दी आहे, कस्टमर येतच चालले आणि बोलायला पण भेटत नाही, इतकी गर्दी आहे. आणि ही पण त्यांनी मस्त अशी, आणि त्याच्या पुऱ्या आहेत ना खूप पातळ आहेत, तर त्या खूप छान वाटल्या खायला. आणि गरमागरम कोल्डचं पण ऑप्शन आहे आणि गरमचं पण ऑप्शन आहे. तर मी थंड एकच घेतली, थंड नाही जमली, थंड खूप जास्त होती म्हणून आपला गरमकडे वळलो. एकदम कमाल आहे भाई. इकडे प्रत्येक स्टॉलवर एकदम गर्दी आहे, प्रत्येक जॉईंटवर गर्दी आहे. ही मस्त खाऊ गल्ली आहे. हे सगळं एकदम बाजूलाच आहे, त्याच्यामुळे हेक्टिक पण नाही होत आहे. मेन तर ताईला नाही होत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता जिथे आपण पाणीपुरी खाल्ली त्याच्याच बाजूला संतोष भाई आहेत ज्यूसवाले. सो त्यांच्याकडे आता आपण कोकोनट पंच घेतो. ताईला मी विचारलं की तू कधी कोकोनट पंच प्यायलेस का, तर ताई बोलली की आपण जे मीरा रोडला कोकोनटमध्ये खाल्लं होतं ना, तुम्हाला माहीत असेल. ब्लॉग नसेल बघितला तर नक्कीच बघायलाच लागतोय भाई. मंदार भाईचा ब्लॉग आहे तर बघायलाच पाहिजे. ताई म्हटली की नाही ते असं असणार भाई, कोकोनट पंच पिऊन तर बघ लाला. नव्हतं प्यायले मी, ते कोकोनटवाला वेगळं होतं ना. हे पिशील ना, ते कोकोनट ते दिलवाला काहीतरी होतं ना, हा. स्ट्रॉबेरी दिलवाला. पण हे पिशील ना, इथून डायरेक्ट तू वरतीच. मी ट्राय नाही केलं. हा भाई, लिहून घे गॅरंटी. पिऊ की स्ट्रॉनी पिऊ? ऍक्च्युली मी लालबागला प्यायलो होतो माझ्या मित्रा, म्हणजे मी नेहमी जातो ना जेव्हा लालबागला, आपले मित्र आहेत तिकडे दोघं, त्यांच्यासोबत मी तिथे ते पहिले लालबागला गेलो की कोकोनट पंच पितो, त्याच्यामुळे मला ते माहिती आहे. आणि आज खास ताईला मी त्याची जन्नत द्यायला आलेलो आहे. मी फर्स्ट टाइम ट्राय करते. पहिले पिऊनच कोकोनट बघूया. पंच कितीला हा? 70 रुपये ना? 70 रुपये. पांढरं शुभ्र असं त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये खोबरं वाटतंय, म्हणजे असं मलाई असते ना ती वाली वाटते. आणि याच्यामध्ये मिल्क पण टाकलंय का, मला नक्की चव नाही कळत. चव नाही कळत आहे? अबे आंबट तिखट गोड काय? गोड आहे, मध्ये मध्ये खोबऱ्याचे तुकडे सारखे वाटतात. ही टेस्ट आहे आणि गोड लिमिट मध्ये आहे, जास्त गोड नाही. त्याच्यामध्ये त्याच नारळाचं पाणी यूज करतात. भैया नारियल का पानी यूज करते ना इसमें? नारियल पानी विद मलाई, मिल्क नहीं है, विदाउट मिल्क है। हाँ, मिल्क नाही आहे भाई, स्वीटनेस ही आएगा। नॅचरल स्वीटनेस. म्हणजे मिल्क नाही. मला पहिलं वाटत होतं मिल्क आहे, पण मिल्क नाही आहे, नारळाचंच पाणी आहे. आणि ती मलाईचं मला वाटतं ग्राइंड करून मग ते व्हाईट कलर त्याचा झालेला आहे संपूर्ण. कसं वाटतंय? फ्रेशनेस ना एकदम. हो, कडक वाटतंय, असं सात्विक आहार घेतल्यासारखं आहे. ये बात अप्पा बोलते सबको बोलते लाला. आणि जेव्हा जेव्हा मी लालबागला जातो ना भाई, कोकोनट पंच शिवाय मी येतच नाही तिथे. आपण लालबागचा पण व्हिडिओ करणार आहे, पण टाइम आहे अजून. कोकोनट पंच ओके होता, म्हणजे असं बोलतात ना की भाई 6 तसं वाला नाही लागला मला, म्हणजे ओके वाटला. बाकी गोडपणा वगैरे एकदम लिमिटमध्ये होता, थोडा. तर मी रिकमेंड नाही करणार. त्याच्यापेक्षा दुसरे ऑप्शन आहे, ताडगोळा पंच आहे, त्याच्यानंतर अजून वेगवेगळे फ्रुट्स वगैरे. ॲक्च्युली उभं राहायला पण जागा नाही आहे इकडे, उभं राहायला खाल्लं की पळा तिकडे असं होत आहे. मिल्कशेक पण आहे, अजून भरपूर काय काय सगळ्या प्रकारचे आहे बघा. त्याच्यानंतर पेरू पायनॅपल, ताडगोळा, कोकोनट, तुळसी, पुदिना पायनॅपल, भरपूर काय काय. तर ते वेगळं ट्राय करा, हे नका ट्राय.
आपण मिक्स भेळ घेतलेली याला भेळाचं नाव देतो. भाई भेली आहे ना हे? हा मिक्स भेळ आहे. हा 56 प्रकारचा व्हरायटी तुम्ही बोलू शकता. त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. पोहे आहेत, भाजलेले पोहे आहेत, परत त्यांनी वरतून डाळिंब टाकलेले, कैरी टाकलेली आहे, चनाजोर बराबर पकडे, कांदा बिंदा भाई सगळं एकदम झणझणीत विषय करून दिलेला आहे. परत हे बघा हे तिखट शेंगदाणे ते सगळं भाई 56 प्रकारची भेळ बोलते. अजून काय पाहिजे मित्रांनो? कैरी बिरी टाकून वन साइड कार्यक्रम. ही जी भेळ आहे ना 3 जणांची फॅमिली पाहिजे, 3 ते 4 जणांची कपो आहे. एक बाईक घेऊया. नमकीन टेस्ट येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मध्ये मध्ये डाळिंब पण लागतात. तिथे त्यांनी लिंबू वगैरे पिळून टाकलाय त्याच्यामध्ये. पण त्यांचे 2 मसाले येतात, मीठ आणि मसाला टाकलेला आहे. कोथिंबीरची पण चव येते त्याच्यामध्ये. कैरीची पण मध्ये मध्ये जी टेस्ट लागते ना A1 भाई. मी सजेस्ट करेन तुम्ही कधीतरी ट्राय करायला काहीच हरकत जाते. अशी भेळ मला नाही वाटत की इतर कुठे मिळेल. मिळत पण असेल तर मला सांगा. पण माझ्यासाठी तरी नवीन विषय होता हा. सगळं याच्यात आहे, सगळं अख्खा इंडिया याच्यात मध्ये मिक्स आहे. म्हणजे जसं आपल्या इंडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहे, संस्कृती आहे, त्याच प्रकारे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. मिल जाएगी कोई ना कोई तो मिल जाएगी. हाँ अरे मैं संस्कारी ढूंढ के दिलाऊंगा एकदम. मला बोलतात की त्याच्यासाठी नवरी शोध म्हणून. आपण आलोय पुडला खायला. हा जो पुडला प्रकार आहे तो जैन गुजराती लोकांमध्ये फेमस डिश आहे. मेन म्हणजे त्यांचा सरनेमच पुडलावाला आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या नावावरती विषय केलेला आहे. तो आपण आता ते ट्राय करतोय. त्याच्यामध्ये 3-4 व्हरायटीज आहेत, बऱ्याच व्हरायटीज आहेत, जवळजवळ 7-8 व्हरायटीज आहेत. बघूया त्यातल्या 1-2 ट्राय करूया आपण. काका कंटिन्यू बनवतात. ॲक्च्युली हे डोस्याचाच विषय आहे, बट त्याच्यामध्ये बघा नाही एवढा मोठा चण्याचं पीठ आहे. लेट्स गो. बटर पुडला आहे, ब्रेड चीज पुडला आहे, म्हणजे सगळे पुडलाचेच प्रकार आहेत, बट त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. टोमॅटो पुडला आहे, टोमॅटो चीज पुडला आहे. सो आता आपण इथे चीज पुडला घेतलेला आहे. त्याच्यात ब्रेड पण दिलेला आहे त्यांनी. डोसा आणि हे काहीच फरक वाटत नाही, बट फरक आहे. जरी वाटत नसला तरी फरक आहे, बिकॉज हे चण्याच्या पिठाचं बनलेलं आहे. हा मोठा फरक आहे सगळ्यात. याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. चीज पुडला म्हणजे बस, बाकी त्याच्यामध्ये मसाला मीठ वगैरे असेल त्या पूर्ण बॅटरमध्ये, ते तुम्ही बघितलं ना मगाशी तो विषय. पण ही एक गोष्ट आहे ना, म्हणजे इथे आकर्षण दिसते की ते काका आहेत ना, ते मन लावून बनवतात ना, म्हणजे असं वाटतं रेसिपी बनवण्याचा त्यांचा आवडता विषय. आणि इकडे 3 प्रकारच्या चटण्या आहेत, थोडाफार कांदा दिलेला आहे. आता ब्रेडचा काय विषय ते काय नक्की कळत नाही मला. पहिले मी असंच ट्राय करतो. ब्रेडचा काय वाचताच नाहीये इथे. तिखट चटणी सोबत लाल हिरवी सगळं मिक्स करून चिंचेची चटणी एक नंबर. वरचा जो भाग आहे ना पूर्ण क्रंची आहे, म्हणजे शेकलेला भाग आहे तो. थोडंसं चीजवाला घेऊन बघूया. हा पुडला जो प्रकार आहे ना मला आवडला. मी पहिल्यांदा खाल्ला. ब्रेड दिलेला आहे, ब्रेड ऑब्विसली याच्यासोबत घेऊन खायचं आहे. आणि तुम्ही असंही खाल्ला तरी काय हरकत नाही. ब्रेड जरी नाही खाल्ला तरी तुमच्याकडून काही ब्रेडचे पैसे कट नाही होणार, ते द्यावेच लागणार आहे. असं थोडा कांदा घेऊया. आणि त्यांचं सरनेमच पुडलावाला आहे, तर त्यांनी अख्ख्या सगळ्या रेसिपींना पुडला लावलेला आहे. ब्रेड सोबत एक वेगळं वाईब येते. माझ्याकडे नॉर्मल पुडला पण आहे, बट तुम्ही चीजवाला पुडला ट्राय करा. नॉर्मल पुडला मे बी तुम्हाला आवडणार नाही, कारण ते रिकामं असणार, बट चीजवाला तुम्ही एन्जॉय करू शकता. चीज पुडला खाल्ल्याच्या नंतर अजून एक ऑप्शन मी निवडला होता. म्हणजे दोघांपैकी एक मी तुम्हाला सांगणार होतो, पण चीज पुडला तर आपल्याला आवडला. नॉर्मल पुडला खाण्यापेक्षा चीज पुडला खा हे मी तुम्हाला सजेस्ट केलं आहे. आणि दुसरं म्हणजे की मी ब्रेड पुडला घेणार होतो, पण त्याच्यामध्ये काय आहे की फक्त आतमध्ये चीज येणार आणि वरतून ब्रेड आणि ते बॅटर पुडल्याचं. पुडला म्हणजे तेच असेल ना, काय बेसनचं बॅटर त्यालाच बोलत असतील. ते मला एवढं ओके वाटत होतं, पण इकडे टोमॅटो चीज पुडला पण आहे. तर म्हटलं की भाई टोमॅटो चीज पुडला हो जाना चाहिए. काहीतरी युनिक वाटलं मला. त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकलेलं आहे आणि त्याच्या त्या चटण्या वगैरे पण आहेत. आपण ट्राय करूया. भाई याच्यात पण ब्रेड दिला आहे. ब्रेड मॅन्डेटरी आहे भाई इकडे. चला आपण बऱ्यापैकी घास घेतलेला आहे. 1 2 3 कांदा. केवढा मोठा घास झाला आहे भाई. क्रेझी भाई, क्रेझी. थोडाफार डिफरन्स आहे, अगदीच नाही बोलू शकत. थोडाफार डिफरन्स आहे, म्हणजे खाताना ना
टोमॅटोचे काप छोटे छोटे टाकलेले आहेत ते मस्त त्याचा थोडासा आंबटपणा येतोय. हा सगळ्यात मेन पॉईंट आहे. ते बॅटर आहे ते सेमच आहे. नॉर्मल एक घास घेऊन सांगतो तुम्हाला. असा मधलाच घास घेतलाय, भरीव घास, नॉर्मल घास घेतलेला आहे विदाऊट चटणी विदाऊट ब्रेड. हा ट्राय करूया. इथे कांदा हे टोमॅटो पण आहे इथे. त्याच्यापेक्षा हे जास्त आवडलं. हे तुम्ही ट्राय करा इथे आल्यावरती. म्हणूनच मी 2 गोष्टी निवडल्या की बाई तुम्हाला सांगू शकतो एक्झॅक्ट तुम्ही इथे आलात पुडलावाल्यांकडे तर टोमॅटो चीज पुडला नक्कीच तुम्ही खायलाच पाहिजे. रिकमेंडेड बॉस. मस्तपैकी पुडल्याचा विषय केल्याच्या नंतर हे पूर्ण गल्लीच खाऊ गल्लीच आहे. त्याच्यामुळे काय इकडे तुम्हाला कमतरता नाही. तुम्ही कुठल्याही स्टॉलवरती जा सगळंच मिळेल तुम्हाला. इकडे मस्त मोठ्या मोठ्या पुऱ्या दिसल्या. मला वाटलं की पुरी भाजी असेल. मी विचारायला गेलं तर मला वाटलं नाही कचोरी आहे. वा भाई वा, कचोरी आहे ॲक्च्युली. आपण जी खातो ना मिठाईवाल्यांकडे मोठीवाली कचोरी त्याच्यामध्ये सगळं मग ते सामुग्री टाकतात. ही भाई त्यांनी कुस्करली लगेच. हे बघा ह्याच्यामध्ये ते सगळं त्याचा मसाला आहे त्याचा ओव्हरऑल कचोरीमध्ये असतो ना आतमध्ये. आणि दही भरभरून टाकलंय वरती. चाट मसाला आहे प्रॉपर के दिल में एकदम. जाड जाड शेव पण आहे याच्यामध्ये. तुम्ही बघा इकडे. लेट्स हॅव अ टेस्ट गाईज. गोड चटणी नाही पण आपण जी मिठाईवाल्याकडे खातो ना ते लोक 3-3 प्रकारच्या टाकतात ना. जसं आता पोडलावाल्याकडे आपण खाल्लं. थांब मध्ये कुठेतरी असेल कदाचित. शोधावी लागते. थोडा मधला आहे करतो. मध्ये काहीतरी गोड लागलं. मे बी चटणी असेल किंवा मग त्या कचोरीमधलं आतमधलं बॅटर असेल गोडवालं. पण गोड लागलं भाई. मस्त आहे. आवडलं मला. 35 रुपये याची प्राईज आहे. 35 रुपयाच्या हिशोबाने मामला सेटल. कायच विषय नाही. इथे मसाला पापडवाले पण भरपूर आहेत पण ते नको वाटतं मला कारण एवढा काय आवडीचा विषय नाही आहे. पण मिळतोय इकडे. एकदा खाल्ला होता आपण मुलुंडला खाल्ला होता एकदा मसाला पापड. बट तेवढा मला नाही आवडत तो विषय म्हणून मी टाळतोय. हे आपण आहे ना सुरतला खाल्लं होतं. नाही हे नव्हतं खाल्लं. हे खाल्लेलं आणि आपण. लोचो खाल्ला होता. अच्छा ते लोचो होतं. हाँ ये लोचो खमणी में फर्क है क्या? हे वजनावर देत आहेत. हाँ वरून शेव. थँक्यू. शेव खमणी आपण घेतली आहे आणि आता त्यांच्या कढईतली शेव खमणी आहे ना खमणी संपत आली आहे. बघा आता रात्रीचे किती वाजले? आता बरोबर 7:30. 7:30 वाजताच संपत आले त्यांचं. मस्त गरमागरम आहे. कढई चालू आहे मस्त. ते मला ना सुरतचं आपण हे खाल्लं होतं ना लोचो सेम त्याची आठवण आली कारण त्याची पण कन्सिस्टन्सी असं होतं आणि कलर पण सेम होता. त्याच्यामध्ये ना आपल्याला बारीक बारीक राई दिसते बघा. शेव आहे बारीक बारीक टाकली. कोथिंबीर टाकलेली आहे. त्याच्यावरती कांदा पण येतो. तिकडे पण कांदा खाल्ला आता आपण भरपूर. हे एकदम गोड टेस्ट आहे. आंबट पण टेस्ट आहे. मिक्स आहे आणि थोडं स्पायसी पण आहे हलकं एकदम. तर हे मला खूप आवडलं. तोंडात ठेवताच विरघळतं डायरेक्ट. इतकं सॉफ्ट आहे ते बघून वाटत नाही पण आणि फ्रेश आहे एकदम. हां बघून जरी वाटत नसेल तरी पण आहे त्यामध्ये ओलसर पण आहे. दम है, एकदम dish ड्राय में नाही दम है. वाटत आहे आणि टेस्टला तर एकदम कमाल आहे. ते लोकं पार्सल pack पण मिळतं. पार्सल करून येतात. टू गुड. मी हायली रिकमेंड करते. हे डी प्लाझाच्या अपोजिट. मस्त एकदम. पोट भरेल. पोट पण भरेल आणि मन पण भरेल. कमाल आहे. ते एक ऑल इंडिया म्हणून छास आणि लस्सीचं छोटंसं शॉप आहे. एकदम बारीकसा शॉप आहे. तो तिकडे लस्सी पण मिळते त्यांच्याकडे आणि छास पण मिळतं. पण लस्सी आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये होतं. तर आता आपण छास घेऊन फर्स्ट टाइम बघूया. छास घेतोय मला वाटतं आपण हां, पहिले first time. आपल्या व्हिडिओमध्ये. आणि फुल केवढा मोठा ग्लास आहे बघ. एवढा मोठा ग्लास आहे अख्खाच्या भरलेलं आहे अख्खा. पूर्ण. मस्त. उपवास स्पेशल मलाई डाएट लस्सी वगैरे सगळे. सगळ्यांच्या ड्रायफ्रूट लस्सी. इथे तुम्ही त्यांचा मेन्यू बघा. सगळं यांच्याकडे. भैया कितने का आहे? 20 रुपये ग्लास आहे. ट्राय करूया. मस्त आहे यार. ये जीरा है कि सादा है? पुदीना. हा पुदीना छास. पौष्टिक. एक हा एकदम नंबर. टिपिकल चव असते ना छासला. ऑथेंटिक आणि एकदम प्युअर होते. पुदिन्याची पण टेस्ट येते त्याच्यामध्ये आणि छास सारखा छास लागतो पण एकदम कमाल आहे. जे मन तृप्त होईल इकडे येऊन. जे छास मी रिकमेंड करते. हायली रिकमेंड करते की इकडे येऊन छास झाला पाहिजे. इव्हन तुम्ही लस्सी पण ट्राय करू शकता. लस्सी पण आहे यांच्याकडे. मस्त. ओके मित्रांनो, आता आपण बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी नाही जवळजवळ पूर्णच आपण ही खाऊ गल्ली फिरलो.
तर मोस्टली एक 7 ते 8 पदार्थ आपण इथले ट्राय केले. अदरवाईज बाकी डोसा वगैरे पण आहे. परत इथे काय बोलतात मेदूवडा मिळतोय, अजून काय 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 मिळतंय, मसाला पापड वगैरे. त्या सगळ्या गोष्टी मी नाही खाल्ल्या. मेदूवडा, डोसा, मसाला पापड, सँडविच वगैरे पण मिळतंय. काही युनिक पदार्थ आहेत ते दाखवल्या गेलेले आहेत या ब्लॉगमध्ये. एकदम आहे ना असं बाजूबाजूलाच आहे सगळे हा. जॉईंट्स आणि खूप मस्त आहे, टेस्ट ऑथेंटिक आहे आणि खूप डिफरंट टेस्ट वाटते. Yes. आणि इकडे येऊन एकदा ना फक्त बाकी काही काम नसेल तरी चालेल, पण फूड्ससाठी स्पेशली आपण आलो तरी पण चालेल. इकडे मस्तच आहे. मस्तच टेस्ट होती एकदम. सर्वात जास्त मला ते टोमॅटो चीज पुडला आवडला. त्याच्यानंतर वडापाव भाई, वडापाव आता त्याच्यात जस्ट बाजूला आहे आपण उभे. वडापाव आवडला. गर्दी बघा, अजून कंटिन्यू गर्दी आहे वडापावसाठी. आणि मेन गोष्ट म्हणजे इकडचं जे खाऊ गल्ली आहे ती 10-10:30 वाजल्यापासून स्टार्ट होते आणि रात्री 8:30-8 वाजता ती बंद होते. म्हणजे फार लिमिटेड टाइम आहे, कारण एवढा पब्लिक येते जॉबसाठी आहे तर कंटिन्यू त्याचं एवढं संपून जाते तेवढ्या वेळेमध्ये. तरी पण प्रत्येक जॉईंटच्या इथे ना हा. गर्दी अजूनही आहे, अजून still आहे ते आहे. बघा तिकडे समोर. कोणताही स्टॉल तुम्हाला रिकामा दिसणार नाही. सो असा होता आजचा ओव्हरऑल व्हिडिओ झवेरी बाजारचा आणि माझा एक्सपिरियन्स एक नंबर होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा भाई. आणि लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेक्स्ट फूड ब्लॉग कोणता असायला पाहिजे नक्की कमेंट करून सांगा. बाय. बाय.